नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिनी समोसा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे। त्यानंतर 2 चमचे कडकडीत तेलाची मोहन घालायची आहे। चमच्याने मिक्स करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर हाताने तेल व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं। जोपर्यंत पिठाची मूठ तयार होत नाही, या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त घट्ट न मळता चपातीला कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालून पीठ मऊ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण अर्धा तास पीठ झाकून ठेवणार आहोत। मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत। त्यानंतर मी 4-5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं किसून घातलेलं आहे। तर 1 चमचा घरचा मसाला घालायचा आहे। 2 चिमूटभर हळद घालायची। मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी इथं वाफवून घेतलेला अर्धी वाटी वाटाणा घातलेला आहे। त्यानंतर 5 बटाटे शिजवून घेतलेले हाताने कुस्करून घालायचे आहेत। ऑरेगॅनोची 1 पुडी घालायची आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स अर्धा चमचा घालायचा आहे। मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। छान असा बटाटा परतून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर थंड होण्यासाठी काढून घ्यायचा। पीठ असं छान भिजलेलं आहे। परत एकदा आपण मळून घेऊया पीठ। पिठाचा चपाती एवढा गोळा घेऊन चपाती लाटून घ्यायची आहे। मी इथे 2 चमचे पाणी घेतलेलं आहे।
त्यामध्ये 2 चमचे मैदा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। चपाती लाटून घेऊया आपण। जास्त जाडही नाही लाटायची आणि जास्त पातळही नाही लाटता मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झालेली आहे। त्यानंतर आपण कढईची साईड काढून घेणार आहोत। त्यानंतर चौकोनी आकारात कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने त्यानंतर आपण केलेली जी बटाट्याची भाजी आहे त्यावर घालणार आहोत चमच्याने। जे आपण मैद्याचे बॅटर तयार केलेलं आहे ते ब्रशने लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने समोसा दोन्ही साइडने चिटकवून घ्यायचा आहे। मी 2 आकाराचा समोसा बनवलेला आहे। तुम्ही एका आकारामध्ये बनवू शकता। असेच सगळे समोसे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे। मीडियम गॅसवरती समोसा तळून घ्यायचा आहे। सोनेरी रंग येईपर्यंत समोसा आपल्याला तळून घ्यायचा आहे। रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।